नमस्कार. तन्वी हर्बल्स स्वीट स्लिम टॅब्लेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा या स्पर्धेला आपण प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुरस्कारांची घोषणा आज आपण करणार आहोत. तेव्हा या स्पर्धेचे परीक्षक माननीय श्रीयुत मिलिंद बल्लाळ, संपादक ठाणे वैभव यांचं या स्पर्धेविषयीचं मनोगत आता आपण ऐकूया. नमस्कार, मी मिलिंद बल्लाळ. अलीकडेच तन्वी हर्बल्स यांनी एक स्पर्धा घेतली, एक अनोखी स्पर्धा, की पत्रलेखकांना त्यांनी आवाहन केलं की त्यांनी त्यांची मतं जी आहेत आणि खासकर राजकीय मतं जी आहेत ती त्यांनी मांडावीत, आणि त्यासाठी एक स्पर्धा त्यांनी घेतली होती. संपादक म्हणून मला त्यांनी सांगितलं होतं की परीक्षक म्हणून तुम्ही काम करा, आणि मला ते आवडलं, कारण की तन्वी वेगवेगळे असे प्रयोग करत असते आणि त्यांच्या अनेक प्रयोगांमधनं समाज प्रबोधन हा एक मुख्य उद्देश असतो, आणि अशा पद्धतीच्या किंवा अशा प्रयत्नांना ठाणे वैभवसुद्धा नेहमीच सहकार्य करत असतं. ही स्पर्धा जी होती ती निश्चितच एक वेगळी स्पर्धा होती, आणि जसं भारतामध्ये 2 विषयांवर सातत्याने अगदी सहज कोणी बोलतं आणि अतिशय अधिकारवाणीने बोलतं. त्यातला एक पहिला विषय आहे हवामानाचा, आणि दुसरा अत्यंत लोकप्रिय विषय आहे क्रिकेटचा. परंतु या 2 विषयांबरोबर तिसरा एक महत्त्वाचा विषय गेल्या काही वर्षांमध्ये अधिक लोकप्रिय झाला, आणि त्याच्यावर मला असं वाटतं की आता माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यावर खूप चर्चा असते. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याला मिळणारी माहिती आणि त्याच्यावर त्याचं जे अवलोकन असतं ते मांडत असतो, त्याची मतं तयार झालेली असतात, आणि अशा पद्धतीने राजकीय विचार जो आहे तो जवळजवळ प्रत्येक नागरिक व्यक्त करत असतो. आणि त्याच्यातनंच बहुतेक तन्वीला ही कल्पना सुचली असेल की आपण अशी एक स्पर्धा घेऊन बघूया. मला यात खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण की त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला या स्पर्धेला. ती फाईल पाहिली मी, आणि मग मी खरंच म्हटलं, अरे बापरे, हे मोठं काम झालं. मला वाटलं होतं की या आजच्या युगामध्ये लोक अजूनही एवढे कष्ट घेतात, परंतु हे अतिशय पॉझिटिव्ह साईन आहे, एक चांगलं चिन्ह आहे, आपण म्हणू, सुचिन्ह म्हणूया, की लोकांना अजूनही व्यक्त व्हावं असं वाटतं, आणि तन्वीने त्यांना ही संधी दिली. या पत्रलेखकांमध्ये मी एक गोष्ट मार्क केली, ती अशी की साधारणपणे 65च्या पुढचे जे लोक आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, यांचा कल जास्ती आहे पत्रलेखनाकडे, किंवा त्यांची मतं जी आहेत ती त्यांना व्यक्त करायची आहेत. त्यांच्याकडे अनुभवसुद्धा आहे, त्यांच्याकडे सांगण्यासारखंही खूप आहे, त्यांना त्यांच्या अपेक्षासुद्धा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला बराच कंटेंट सापडतो. तसंच काही तरुण मंडळीसुद्धा आहेत, मध्यमवयीन आहेत, तशी काही तरुण आहेत, म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलांनी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, आणि त्यांनी त्याच्या वयानुसार त्याला जी अपेक्षा आहे राज्यकर्त्यांकडनं ती म्हटलेली आहे की दप्तराचं ओझं हे हलकं व्हायला पाहिजे, आणि शिक्षण पद्धतीत काही त्याला बदल पाहिजे आहेत. परंतु त्यांनी त्यात सहभाग घेतला म्हणून मला त्याचं विशेष कौतुक वाटतं. परंतु सर्वसाधारणपणे अगदी शरद पवारांपासून ते थेट अगदी अमित ठाकरेपर्यंत पत्रलेखकांनी ह्यांना सुद्धा पत्र लिहिलेले, आवाहन केलेलं आहे की आम्ही तुमच्याकडे कुठच्या नजरेतनं बघतोय, तुमच्याकडनं आमच्या काय अपेक्षा आहेत. काही जणांनी चुकाही दाखवल्या, चुका दाखवताना त्यांनी थोडी माफीसुद्धा मागितली आहे. काही जणांनी माफी मागितलेली नाही, स्पष्टपणे सांगितलं की तुमचं चुकतंय, तुम्ही हे सुधारा, नाही तर तुमचं काही खरं नाही वगैरे. म्हणजे काँग्रेसला त्यांनी असं एक प्रकारचं आव्हान केलं की तुम्ही एवढे जुने आहात, तर तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष दिलं तर एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकाल. किंवा एकनाथ शिंदेंना एका पत्रलेखकाने आवाहन केलं की तुम्ही जरा काळजी घ्या, कारण भारतीय जनता पक्षावर तुमची महायुती आहे, परंतु तुम्हाला सुद्धा सावध राहायला पाहिजे वगैरे. म्हणजे पत्रलेखक किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो हे मला या स्पर्धेच्या निमित्तानं समजलं, आणि किंबहुना थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन माझ्यासाठी सुद्धा झालं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. परंतु ह्या सर्व पत्रलेखकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे शहरी भागातला जर पत्रलेखक असेल तर त्याला पदपथांवरचं अतिक्रमण किंवा पाणी पुरवठ्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावर त्याला लिहावंसं वाटतं. ग्रामीण भागातला जो आहे तो शेतीमालाबद्दल, शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल लिहितोय, आणि ज्यांचा आणखीन थोडासा अभ्यास आहे ते डायरेक्ट अर्थकारणावर बोलतात की बाबा आपल्याकडे म्हणजे ट्रम्प टॅरिफ वगैरे ह्या सुद्धा गोष्टींचा त्यात उल्लेख आहे.
किंवा अलीकडेच अर्थसंकल्प झालं त्याच्याबद्दल कॉमेंट आहेत. अशा पद्धतीचे सगळे विचार आहेत की रेल्वेकडे कशी तरतूद असली पाहिजे, मेट्रोचं कसं पुढे होणार, किंवा मोठ्या मोठ्या योजना ह्या घेण्यात आवश्यक आहे, सुशोभीकरणावर उगीचच पैसे वाया घालवू नका, असे सगळ्या पद्धतीचे विचार. म्हणजे मला सर्वंकष समाजात किती पद्धतीचे विचार चालतात, किती वेगवेगळे मतप्रवाह चालतात, हे या पत्रलेखन स्पर्धेमुळे माझ्यासमोर आलं. त्याच्यामुळे मला हे तन्वीचा जो हा उपक्रम आहे हा फार महत्त्वपूर्ण वाटतो. त्यांनी दरवर्षी अशा पद्धतीचा उपक्रम केला पाहिजे की जेणेकरून जनसहभाग जो आपल्याला वाढवायचा आहे तर तो सहभाग अशा पद्धतीनेच वाढू शकतो की आपण लोकशाही मान्य केलेली आहे. तर त्या लोकशाहीमध्ये एकमेकांची मतं जाणून घेणं, त्या मतांचा आदर करणं, या सगळ्या गोष्टी या पत्रलेखकांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पष्ट होतात. ह्या सगळ्या पत्रलेखकांमध्ये एक थोडासा हळवेपणासुद्धा मला जाणवला, खास करून अजितदादांचं जे अकाली निधन झालं. अजितदादांना बरीच लिहिलेली पत्रं आलेली आहेत आणि कुठेतरी त्यांना आपल्यातला एक नेता आपण गमावला, चांगला नेता गमावला, ह्याचं दुःख आहे. त्यामुळे त्याला थोडीशी दुःखाची झालर आहे, माणुसकीची झालर आहे. त्याच्यामुळे राजकारण एक पूर्णपणे वृक्ष नसतं, त्याच्यात ती संवेदनासुद्धा असते. आणि ह्या सर्व जे समाजाचे जे आपण म्हणू की स्वभाव दर्शन जे आहे त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासमोर येत आहे. मी तन्वी हर्बल्सनी घेतलेल्या स्पर्धेतल्या सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं पण मी आभार मानतो की तुम्ही असे लिहित राहा. तुम्ही जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना समाज मनात नेमकं काय चालू आहे हे कळणार नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळा एक प्रयत्न जो आहे आणि उपक्रम जो होता तो अत्यंत यशस्वी झाला असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मिलिंद बल्लाळजी. आपण आत्ता सर्व स्पर्धकांना जे एक मार्गदर्शन केलं ते फार सुंदर आणि कायम उपयोगी पडणारं असंच आहे. आपण जे रिझल्ट्स माझ्यापर्यंत पोचवलेत तर ते मी आता डॉक्टर मेधा मेंदळे तन्वी संचालिका आता ते पुरस्कार मी त्यांची घोषणा करत आहे. तन्वी स्वीट स्लिम टॅब्लेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा पुरस्कार याप्रमाणे आहेत. प्रथम पुरस्कार विजेते आहेत वी द बर्वे आणि कोमल डफळ. या दोघांना हा प्रथम पुरस्कार विभागून मिळालेला आहे. दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन. द्वितीय पुरस्कार पुरुषोत्तम आठलेकर यांना मिळालेला आहे. आठलेकरजी यांचं मनपूर्वक अभिनंदन. तृतीय पुरस्कार प्रवीण जोगदंड यांना मिळाला आहे. त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. उत्तेजनार्थ पुरस्कारही आपल्या परीक्षकांनी दिलेले आहेत. ते आहेत मनीषा करमरकर, भक्ती राणे, पुरुषोत्तम शेटे, अजिंक्य पुजारी आणि महादेव ढोकळे. तेव्हा या सगळ्यांना उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन. आपल्या सगळ्या विजेत्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर प्रत्येकाला आपण ह्या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला व्हॉट्सअपवरती पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट म्हणजे सहभाग प्रमाणपत्र हे आपण आधीच पाठवलेलं आहे आणि आता ही बक्षिसं आणि ट्रॉफी ह्या विजेत्यांना घरपोच पाठवली जाईल. तेव्हा तुम्ही अशाच आपल्या नवनव्या स्पर्धांमध्ये भाग घेत राहा आणि आपल्या जीवनात आनंद आणत राहा. सगळ्यांचे खूप धन्यवाद.